नवरात्रीत जर पिरियड झाले तर उपासना कशी करायची? नवरात्रीत जर पिरियड झाले ना, 2 प्रकारे पूजा असते. एक असते मानसी पूजा आणि एक असते प्रत्यक्ष पूजा, जी आपण करतो. म्हणजे आपण देवाला फूल चढवतोय, अगरबत्ती लावतोय, दिवा लावतोय. आणि एक आहे जे मानसी पूजा आहे. ॲक्च्युली मानसिक पूजा जे आहे ना, ह्याला स्पिरिच्युअल जगात सगळ्यात हायर स्थान दिलेलं आहे, जेवढं प्रत्यक्ष पूजाला नाही दिलेलं. सो मानसी पूजा म्हणजे काय असते की तुम्हाला 3 दिवस आराम मिळालेला आहे. यू आर नॉट डुईंग एनिथिंग. आपण जर आधीचा काळाचा विचार केला तर तुम्हाला 3 दिवस आराम आहे. तुम्हाला जेवण, नाश्ता, ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं आराम तुम्हाला तुमच्या जागेवर मिळणार आहे. आणि यू आर हॅपी टू डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. तर त्यावेळेस तुम्हाला काही स्ट्रेस नाही आहे की मुलं काय करतायत, नवरा काय करतोय, कामवाली आली का नाही आली का. इट इज नॉट युअर ड्युटी ना की तुम्ही तुमचं चिल करा. त्यावेळेस मग तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेट कराल तुमच्या स्वतःवर. तर व्हॉट इज मानसी पूजा की तुम्ही तुमचे सगळे पंचेंद्रिय जे आहेत, ऑल आवर सेन्सेस, त्या सगळ्या सेन्सेसला आपण कंट्रोल करतो आणि एकाच ठिकाणी मेडिटेट करतो. मग मानसी पूजामध्ये यू हॅव टू मेडिटेट की आता मी देवीच्या मूर्तीसमोर बसली आहे, आता मी दिवा लावते, आता मी दिवा बनवते आहे, मी तूप घातलं आहे, मी माचीस घेतली आहे, मी दिवा लावला आहे, मी दिवा करते. जे पण मंत्रजाप असेल तुमचा, ते मंत्रजाप तुम्ही म्हणा. तुम्हाला देवाला स्पर्श करायला नाही सांगितलेला, पण तुम्हाला मंत्रजाप, ॲक्च्युली देवाला स्पर्श करू नका हे कन्सेप्ट कुठल्याही ग्रंथात लिहिलेलं नाही आहे. बट जर आपण आत्ताचं जरी म्हटलं की मला असं वाटतं की त्याच गोष्टीवर आपण का अडून बसलो की देवाला स्पर्श करायचा का नाही करायचा. आता ते जर आपण सोडलं तर तुम्ही मेंटली खूप स्ट्रॉंगली देवाचं पूजा करू शकता. प्रत्येक धर्मात सगळ्या प्रकारचं चॅन्टिंग जे आहे हे पिरियड्समध्ये अलाउड आहे. तुम्ही तुमचे जे काही देवीचे मंत्र आहेत ते मंत्र म्हणू शकता, ग्रंथ वाचू शकता. सगळी देवीची उपासना पूर्णतः तुम्ही करू शकता. फक्त जे विधी आहे की दिवा लावणं, अगरबत्ती लावणं, हे तुम्ही मेंटली करा. बाकी सगळ्या गोष्टी तर तुम्ही करूच शकता ना, की तुम्ही चॅन्ट करा कंटिन्युअस. यू कॅन चॅन्ट, यू कॅन मेडिटेट. आणि जेव्हा तुम्ही मानसी पूजा करता ना, इट इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग बिकॉज यू आर डिरेक्टली कनेक्टेड विथ द गॉड. तुम्ही डिरेक्टली कनेक्ट करता.